जालना जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसापासून अवकाळी पाऊस पडतो आणि या पावसामुळे खरपातील कपाशीसह मका पिकाचं अतोनात नुकसान झालेलं आहे। मी सध्या सिंधी गाळेगाव परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्यांनी सोंगून ठेवलेली काढून ठेवलेली मका पीक जे त्याला अक्षरशः शेतातच कोंब फुटलेली आहे। खरं तर काही दिवसापूर्वी या शेतकऱ्यानं मका जी आहे ती सोंगून ठेवलेली होती, मात्र मागील काही दिवसापासून जालना जिल्ह्यामध्ये पाऊस पडतोय आणि त्यामुळे ही मका शेतातच पडून राहिल्यानं या मकाला शेतातच कोंब फुटताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। खरं तर जालना जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसापासून अवकाळी पाऊस पडतो आणि अवकाळी पावसामुळे शेतकरी कुठेतरी हवालदिल होताना आपल्याला पाहायला मिळतोय। कपाशीसह मका पिकाचं मोठ्या प्रमाणात जालना जिल्ह्यामध्ये नुकसान झालेलं आहे। आपल्यासोबत हे शेतकरी आहेत। दादा, खरं तर प्रचंड नुकसान झालेलं आहे। मका तुम्ही सोंगून ठेवली होती आणि कोंब फुटलेले, काय नुकसान झाले नेमकी, कशामुळे हे सगळं? बघा सर, तुम्हीच आता हे कोंब पहा आणि तुम्हीच पहा हे काय नुकसान आहे आता याच्यावर तुमचा अंदाज येईल की नुकसान किती आहे म्हणून शेतकऱ्याची। किती एकर शेती होती तुमची? कधी मका सोंगून ठेवलेली होती आणि कधीपासून पाऊस तुमच्या भागामध्ये पडतोय? 2 एकर मक्का होती सर आपली। हा. तर पाऊस उघडला होता तर मग सोंगली होती आणि चारा गोळा करणं लगेच पाऊस सुरू झाला। कंस जमिनीवरच होते तरी पण आम्ही एक 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 सगळे वारमाल ठेवले होते, तरी पण सारखा सतत 8 दिवस पाऊस चालू असल्यामुळं सारखे अशी पूर्ण मक्काच्या कणसाला पूर्ण अशी कोंब आलेले आहेत। किती उत्पन्न तुम्हाला अपेक्षित होतं आणि आता किती उत्पन्न नुकसान तुमचं झालंय? 2 एकर मध्ये सरासरी 70 ते 75 क्विंटल मक्काचं अपेक्षित होतं मला उत्पन्न। परंतु आता हे 10 क्विंटल बी काय काढूनच मतलब नाही साहेब याचा आता। सर याचा हे सगळ्या मक्काच्या याला कोंब आहे आणि याचं काय उत्पन्न होणार आहे तुम्हीच बघा आता। नक्कीच आपण जर पाहिलं तर हीच परिस्थिती जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये आहे। मी सध्या सिंधी काळेगाव परिसरामध्ये आहे। या ठिकाणी ज्या प्रकारे मक्काच्या कणसाला कोंब आलेले आपल्याला पाहायला मिळतात, हीच परिस्थिती जिल्ह्यातील अनेक ठिकाणावर आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे अगोदरच अतिवृष्टीने हवालदिल असलेल्या शेतकऱ्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाने झोडपल्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा जिल्ह्यातील हवालदिल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, सिंधी काळेगाव, जालना।